परवा झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या विधान परिषदेत उपमुख्यमंत्री परंपराने चालत आलेल्या या असंविधानिक पदावर स्थित असलेले अजित पवार यांनी एक वक्तव्य केलं होतं. काय वक्तव्य केलं होतं? व्हिडिओ पहा सर्वात आधी. पीएचडी काय झालं सभापती महोदय, अनेक ठिकाणी सारथी, महाज्योती, बार्टी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आम्हाला पीएचडीच्या करता ॲडमिशन द्या, निधी द्या, शिष्यवृत्ती द्या अशा प्रकारच्या मागण्या यायला लागल्या आणि ती संख्या सभापती महोदय एवढी वाढली की एवढी मुलं पीएचडी खरंच गरजेची आहे का? या काही संस्था आहेत, सारथी, बार्टी, तसेच महाज्योती आणि अमृत. ह्या संस्थेअंतर्गत समाजातील विविध घटकातील सामाजिक, आर्थिक तसेच शैक्षणिक कार्यक्रम या संस्थेअंतर्गत राबवले जातात. तसेच शिष्यवृत्ती असेल, अधिछात्रवृत्ती असेल, सैन्य भरती, पोलीस भरती, कौशल्य विकास, वसतिगृह व वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारा निर्वाह भत्ता अशा विविध योजना ह्या संस्थेअंतर्गत आपल्या महाराष्ट्रात राबवले जातात. पुढे व्हिडिओ पहा. की फेलोशिपच्या संदर्भात आपण 29 मार्चला जाहिरात काढली, त्यावेळी आपण ही अट टाकली नव्हती. आपण 6 महिन्यानंतर अट टाकली की 200चा कॅटेगरी ठेवायची. त्याच्या आधी जवळजवळ 1329 मुलांनी अर्ज केले फेलोशिपसाठी. ते आशेवर होते की फेलोशिप त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून हा जो निर्णय आपण घेतला 200चा तो पुढच्या वर्षी लागू करावा अशी आमची विनंती आहे. मागच्या लोकांना फेलोशिप करून काय करणार आहे? नाही, पीएचडी घेतील ना सर. काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार? असं कसं म्हणता येईल दादा? पीएचडी धारकांची संख्या महाराष्ट्रात या योजनेमुळे जास्त होणार आहे, ज्या मॅक्झिमम होणार आहे. यामुळे होणार आपल्या या योजने बार्टी असेल किंवा सारथी असेल या महाज्योती असेल, या योजनेतून पीएचडी धारकांची संख्या मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यात होणार आहे. तो फायदाच होणार आहे, तो काही नुकसान त्यातनं होणार नाही. पीएचडी करून काय दिवा काय लावणार आहेत? विधान परिषदेमध्ये असं शिक्षणाबाबत वक्तव्य करणे याचाच अर्थ अशिक्षितपणा. मान्य आहे, अजित पवार हे स्पष्ट वक्ते आहेत, स्पष्ट बोलतात, पण त्यांचा शिक्षणाचा अभाव असल्यामुळे त्यांना शिक्षणाचं अर्थात महत्त्वच कळत नाही. मला पण लहान असताना वाटायचं की शिक्षण घेऊन आपण काय दिवा लावणार आहोत, पण त्यावेळेस मी लहान होतो. पण एक लक्षात ठेवा, सुशिक्षित लोकांनीच देश घडवलेला आहे आणि घडवतही आहेत विविध क्षेत्रामध्ये आपलं योगदान देऊन. फार तर आपण देश स्वातंत्र्य होण्यापूर्वीच्या काळात जाऊयात. संसदेमध्ये बरेचसे नेते शिकलेले होते आणि त्यातही वकिलांचे प्रमाण जास्त होते. त्यातल्या त्यात सर्वात जास्त शिकलेले विश्वरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर हे होते. त्यांनी तर 4 PhDच्या डिग्र्या मिळवलेल्या होत्या. तसेच पुढे जाऊन ते DSc अर्थात डॉक्टर ऑफ सायन्स हे पदवी ही डिग्री देखील मिळवली त्यांनी. आणि आपले नेते इथे काय म्हणत आहेत की PhD करून दिवे काय लावणार आहात? कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. आपण कुठे बसलेलो आहोत, आपण बोलतो काय, वक्तव्य करतो काय, याचं तारतम्य असायला हवं. आणि ठीक आहे, स्पष्ट वक्ते आहात, स्पष्ट बोलणं असतं, पण आपण काय बोलतोय, काय नाही, कोणत्या विषयावर बोलतोय, त्याचं थोडंफार आपल्याला ज्ञान आहे का? ज्ञान नसेल तर ते घेतलं पाहिजे आपण, मग वक्तव्य केलं पाहिजे. जरा बोलण्याला तारतम्य हवा. नसेल तर एक पुस्तक आहे, ते मी खरंच सर्व पक्षातील म्हणजे जे डाव्या विचारसरणीचे आहेत आणि जे उजव्या विचारसरणीचे आहेत त्यांनी खरंच हे पुस्तक वाचावं, मग शिक्षणाप्रती वक्तव्य करावं आपलं. त्यांच्यासाठी हे पुस्तक आहे. हे अवश्य पुस्तक वाचा, मग शिक्षणाप्रती आपण काय वक्तव्य करतो आणि काय केलं पाहिजे, कमीत कमी हे पुस्तक तर वाचा. द सिम्बॉल ऑफ नॉलेज अर्थात ज्ञानाचं प्रतीक म्हणून आपण भारतात बाबासाहेबांना मानतो, करतो. कमीत कमी त्यांना तर वाचा, त्यांचा संघर्ष वाचा. त्यांनीच राज्यघटना लिहिली, त्या राज्यघटनेच्या संविधानिक पदावर तुम्ही सर्व स्थायिक आहात,
विराजमान आहात. हां, उपमुख्यमंत्री हा असंविधानिक पद आहे, संविधानात कोणती तरतूद नाही. तरीही सर्व पक्षांनी जे आपण ज्ञानाचं प्रतीक ज्यांना मानतो, कमीत कमी त्यांना तर वाचा. भले कोणत्याही पक्षाचे असू देत, तुम्ही डाव्या विचारसरणीचे राहा किंवा उजव्या विचारसरणीचे राहा. आता PhD करणारे काही संशोधक आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांची प्रतिक्रिया काय आलेली आहे ते पहा. मग अजित दादा म्हणतात PhD करून तरी काय दिवे लावले, तसे पुढे PhD झाल्यानंतर काय दिवे लावायचे तुम्हाला? नाही, आता दिवे तर PhD झाले तर आम्ही प्राध्यापक होणार, वेगवेगळ्या खाजगी सेक्टरमध्ये जॉब करणार. पण 10वी नापास होऊन राजकारणी होण्यापेक्षा तर आम्ही PhD करून कधी पण चांगले उच्च शिक्षण घेऊन नक्कीच या देशाला दिशा देण्याचं काम करून आमच्या संशोधनामुळे देशाला हे नक्कीच फायदा होईल. आणि दादा ज्या तंत्रज्ञानाचा फायदा घेतात, आज जे काही कृषी क्षेत्रात झालेले बदल असतील, पुन्हा आरोग्य क्षेत्रामध्ये झालेले असतील, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये झालेले बदल असतील, हे कुणी केलेत? त्या विषयामध्ये संशोधन करणाऱ्या PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांनीच हे बदल नवीन शोध लावलेले आहेत ना. त्याचाच फायदा तुम्ही घेत आहात. आणि तुम्ही 10वी पास, तुम्ही आम्हाला सांगताय की आम्ही PhD करून काय दिवे लावणार. बरं, PhD करणं काय, ह्या पक्षातून त्या पक्षात उडी मारणं किंवा काकाच्या पाठीत खंजीर खुपसणं, पक्ष फोडणं एवढं सोपं आहे का? PhD करणं म्हणजे काय? ग्रॅज्युएशन करा, पोस्ट ग्रॅज्युएशन करा, सेट-नेट करा, त्याच्यानंतर PhDला ॲडमिशन, मग त्याचे 5 वर्षाचा अभ्यास, त्याच्यानंतर नवीन संशोधन, त्याच्यासाठी अनेक अडथळ्यांची शर्यत पार करणं, त्याच्यासाठी येणारा खर्च, म्हणजे इथपर्यंत आम्ही पोहोचतो आणि तुम्ही आमची लायकी काढता. आणि बरं, हे PhD करणारे विद्यार्थी ज्यांना फेलोशिप मिळते सारथी बार्टी महाज्योतीच्या माध्यमातून, ते कोण आहेत? अल्प उत्पन्न गटातील आहेत. आता सारथी बार्टी महाज्योती या संस्थांची नावं पाहिली तर फुलेशाह आंबेडकरांच्या नावाने. फुलेशाह आंबेडकरांना बहुजनांची, गोरगरिबांची, शेतकऱ्यांची मुलं शिकावीत म्हणून आयुष्यभर खस्ता खाल्ल्या आणि त्यांच्या नावाने हे संशोधन संस्था स्थापन झाल्या. मग त्या माध्यमातून जर बहुजनांच्या पोरांना उच्च शिक्षणाचा त्यांच्या अडथळे दूर होत असेल, उच्च शिक्षण सुकर होत असेल, तर तुमच्या पोटात काय दुखतंय? बरं, तुम्हाला पैसे वाचवायचेत ना. पैसे वाचवायचे तर ते 2-2 उपमुख्यमंत्री पदं तुम्ही कशाला निर्माण केली? मुख्यमंत्री पदाची हौस भागवण्यासाठी 2-2 असंविधानिक उपमुख्यमंत्री पदं तुम्ही निर्माण करता. त्याचा खर्च बोजा महाराष्ट्रावर लादता आणि तुम्ही आमची फेलोशिप रोखता. तर कसं आहे, प्रत्येकजण काकाच्या जीवावर मोठा होऊ शकत नाही. प्रत्येकाकडे काय शरद पवारसारखे चुलते नसतात. त्यामुळं तुम्ही आमच्या PhDमध्ये अडथळे आणू नका. हीच PhDवर आम्ही आमचं भविष्य आणि देशाचंही भविष्य सुकर करू. बघितलं काय ते वक्तव्य पाहून काय वाटलं? एवढंच की ते कोणालाच इम्पॉर्टन्स देत नाही स्वतःशिवाय. हां, आणि ॲक्च्युली आम्हाला PhDला ॲडमिशन घेण्यासाठी एक एंट्रन्स असते. आम्ही तसंच ॲडमिशन घेत नाही PhDला. आणि ती एंट्रन्स क्लिअर केल्यानंतर एवढ्या मुलांमधनं आमचं सिलेक्शन होतं. त्यानंतर इंटरव्ह्यू होतो आणि एका केमिकलसाठी आम्हाला 10-12 हजार खर्च करावं लागतात. पुन्हा एका कॅरेक्टरायझेशनसाठी आम्हाला 2-2, 3-3 हजार खर्च लागतो. आणि हे म्हणतात की PhD करून काय दिवे लावणार. ॲक्च्युली ओघाओघात ते बोलून गेले असतीलही, पण ते वक्तव्य ओघाओघात जरी बोलले तरी पण ते चुकीचंच होतं. आणि त्यांची मुलंच आम्ही घडवणार आहे ना पुढे जाऊन. ही पूर्णपणे चुकीचं आहे. त्यांना वाटतं की जेवढं राजकारण सोपं आहे तेवढं PhD करणं सोपं आहे. दादा, एवढं सोपं नाही. यामध्ये एखाद्या विषयात स्वतःला आपल्याला डोकं लावावं लागतं आणि तिथं आपल्याला स्वतःला संशोधन करावं लागतं. PhD धारक हा एक विद्यार्थी नसतो, तो संशोधक असतो. हे दादांनी समजून घेतलं पाहिजे. आणि त्याला संशोधन करण्यासाठी त्याच्याकडे माइंड असतं, पण त्याच्याकडे आर्थिक तेवढं पाठबळ नसतं. तर तुमच्या सरकारचं एक कर्तव्य आहे की त्यांना तेवढं पुरवणं. तर त्याच्याकडून त्यांनी जर एखादा शोध लावला तर ते सगळ्यांच्या महाराष्ट्राच्या फायद्याचा आहे, हिताचा आहे, हे दादांनी समजून घेतलं पाहिजे. जसे की तुमच्या मंत्रिमंडळातल्या सगळ्याच आमदारांना मंत्रीपद मिळत नाही, तसंच असतं शिक्षणामध्ये पण, की सगळेच PhD धारक सगळेच मोठे काहीतरी क्रांती करतील असं नाहीये. आपल्या राज्यात जर बघायला गेलं तर 30 ते 32 लाख विद्यार्थी नोकरी भरतीसाठी प्रयत्न करतात. सगळ्यांचा आपण नोकरी देतो का? नाही उपलब्ध होत आहे. ते तुम्हाला माहिती आणि आम्हालाही माहिती. तरी कुठतरी विद्यार्थ्याच्या बाजूने तुम्ही बोलायचं सोडून जर त्यांच्या विरोधात बोलत असाल तर हे अत्यंत चुकीचं आहे. त्यांचं काम काय? ह्या ज्या 4-5 संस्था आहे ना, त्यांचं नावच काय आहे? संशोधन आणि प्रशिक्षण संस्था. त्यांनी काय करायचं? तर त्यांना जेवढे काही विद्यार्थी संशोधनासाठी त्यांना सगळ्यांना त्यांनी स्कॉलरशिप द्यावी, त्यांची गुणवत्ता तपासून सगळ्यांना त्यांनी मदत करावी. त्याचं कारण असं आहे की उच्च शिक्षणासाठी किती टक्के खर्च करतो आपला देश? 2% सुद्धा खर्च करत नाही इतर जगाच्या तुलनेने. त्यात राज्य किती करतंय हाही संशोधनाचा मुद्दा होऊ शकेल. दुसरी गोष्ट, ही मुलं कुणाची आहेत? शेतकरी कुटुंबातले आहेत, मजूर कुटुंबातले आहेत, मध्यमवर्गीय कुटुंबातले आहेत. यांची पहिली पिढी आता शिक्षणाची कुठेतरी दारं उघडलेली त्यांच्यासाठी. काही वर्षांनंतर त्यांना आता कुठेतरी संधी मिळते. तर ही संधी त्यांच्या पोटात दुखतंय का राज्यकर्त्यांच्या? तर ह्यांची मुलं काय दिवे लागलेत हे सगळ्या जगाला माहिती आहे. राज्यकर्त्यांची मुलांची हे दिवे पाहून सगळ्या देशाचं आणि राज्याचंही डोळे दिपवलेले आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील मुलं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये येत असतील, उच्च शिक्षित होत असतील, देशाच्या, समाजाच्या आणि व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काहीतरी आमूलाग्र बदल करत असतील, तर ह्या लोकांना तुम्ही मदत करायची सोडा, पण त्यांचे चांगले कमेंट तरी करा. अशा स्वरूपाचे तुम्ही स्टेटमेंट करून जे काही उच्च शिक्षण घेणारे आज लाखो मुलं आहेत,
त्यांच्यावरती तुम्ही अशा पद्धतीने स्टेटमेंट करून आमच्यासारखे विद्यार्थी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये नाराज आहेत किंवा हे त्यांचं जे जखमीवर मीठ चोळणं जो प्रकार आहे ना ते क्लेशदायक आहे आणि प्रचंड स्वरूपामध्ये आम्ही ह्या सगळ्या प्रकरणाचा निषेध व्यक्त करतो. अर्थातच संशोधकांच्या प्रतिक्रिया जे PhD करतात त्यांना संशोधक असं म्हणलं जातं, त्यांना बालबच्चे म्हणलं जात नाही. कोणत्या तर आमदारांनी बालबच्चे असा उल्लेख केलेला आहे. PhD करणारे जे विद्यार्थी आहेत, जे अभ्यासक आहेत, त्यांना संशोधक म्हणतात, ना की बालबच्चे म्हणतात. अर्थातच या संशोधकांच्या प्रतिक्रिया या अभ्यासू प्रवृत्तीच्या आहेत, अभ्यासू वृत्तीच्या आहेत व संतापजनक आहेत. पुढे पत्रकारांना प्रेस नोट ही पाठवली आणि दिलगिरी ही व्यक्त केली. हा व्हिडिओ पहा. ट्विट त्याच्याबद्दल केलेलं आहे. त्याच्यातनं आमच्यासारख्यांनी बोलत असताना मी त्यामध्ये फार कुठं दिवा लावणार आहेत असा काहीतरी माझ्या तोंडातनं शब्द गेला तर त्याचा खूप मोठा गाजावाजा करण्यात आला. त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. दिलगिरी तर व्यक्त केली, पण शिक्षणाप्रती त्यांचा दृष्टिकोन म्हणजे शिक्षणाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे हे आता सिद्ध झालेलं आहे. आणि जाता जाता अजून एक व्हिडिओ पहा. PhD करायला निघाले, आता नेत्यांवर चालली म्हणजे ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे. विधान परिषदेत मागून आवाज आला कोणाचा तरी म्हणत आहे की आता नेत्यांवरच PhD चालू आहे. हे असं मागून वक्तव्य करणाऱ्या त्या नेत्याला देखील शिक्षणाचं महत्त्व नाही हे दिसून येतं. आणि राहिला नेत्यांवर PhD करण्याचा विषय, त्या लायक सध्या नेते आपल्या भारतात कोणत्या पक्षात नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर संशोधन करण्याचा किंवा त्यांच्यावर PhD करण्याचा विषयच येत नाही. तर प्रत्येक नेत्याने आपलं राजकीय कारकीर्द कर्तृत्व असं बजावा की प्रामाणिकपणे बजावा. जरी कोणी आपल्यावर रिसर्च करत असेल, संशोधक करत असेल, संशोधन करत असेल, तरी आपल्याला कोणतीही तमा किंवा कोणतीही काळजी ही वाटायला नको. असं तुम्ही तुमचं राजकीय कर्तृत्व ठेवा, जबाबदाऱ्या पार पाडा, प्रामाणिक राहा. जरी तुम्ही गेलात तर मागून लोक तुमचं नाव घ्यायला पाहिजे. या अर्थी सध्या तर महाराष्ट्रात कोणीच असा नेता नाही की त्याच्यावर PhD केली जाऊ शकते. चला तर, जय हिंद. मी सुशांत गवळी.